अहेर नंतरला अहम मया करिष्यमान आचार्य ब्राह्मण द्वारा सग्रह प्रासाद श्री तत्प्रति आमनाय गोनिष्ठैः भूत किंचित विष्णवे नमः।
कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं करोतु स्वस्तिते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरीसृपाश्रे श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे माचल ग्रन्थिबन्धनं कृत्वा यजमानः सपत्न्याः यजमानः आचम्य केशवाय नमः दोक्षिणाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मा चला मंडळी सुरुवात करायची कार्यक्रमाला हां चला गणपतीवर अक्षता पहा गुरुजी सुरुवात करा बुवा इष्टदेवता सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते माईक नको इकडे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते तुमची कुलदेवता महालक्ष्मी ना एक नंबरच्या नारळावर आणि विड्यावर पाणी घाला महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिणी समस्त परम कुटुंबीय स्नाती बांधवैः कुलस्वामिनी कुलदेवता जगदंबा महालक्ष्मी नमः इदं सदाम्बूल नारिकेलमाफलं समर्पयामि स्नाती बांधवैः वशिक मूल पुरुष देवताभ्यो नमः इदं सदाम्बूल नारिकेलमाफलं समर्पयामि पावनाई जगदंबा पावनाई देव्यै नमः इदं सदाम्बूल नारिकेलमाफलं समर्पयामि एतत् ओसरगाव ग्रामाधिप समस्त द्वादश पंचम समस्त ज्ञात अज्ञात समस्त देवताभ्यो नमः तथा च एतत् पंचक्रोशी स्थान पुरुष देवताभ्यो नमः पंचक्रोशी स्थित समस्त ग्राम देवताभ्यो नमः नमस्करोमि नमोस्मरन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोर्वाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः अनेन नारिकेल ताम्बूल प्रदानेन सर्वा देवताः प्रीयन्ताम् समस्त नालंग कुटुंबीय मंडळी आज या 12 स्थानामध्ये त्यांच्या असलेले जे काही कुलस्वामिनीचं पाषाण आहे अर्थात महालक्ष्मीचं देवस्थान आहे या देवस्थानामध्ये नवीन मूर्तीची आज आणि उद्या प्राणप्रतिष्ठा करतायत आणि तदंगभूत आपणा समस्त देवतांना या ठिकाणी निमंत्रित करून प्रार्थना करतायत की हे समस्त देवतांनो आपण या शुभ कार्याच्या ठिकाणी आपल्या इष्टगणांच्या सह उपस्थित राहून हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडून या संपूर्ण कार्याचं कल्पोक्त पुण्यफल समस्त कुटुंबियांना प्राणी समस्त या ठिकाणी आलेल्या भक्तांना प्राप्त करून देण्यासाठी आपले आशीर्वाद घेऊन या ठिकाणी 2 दिवस आपला अधिवास ठेवा आणि या ठिकाणी आतापासून उद्या कार्यक्रम संपन्न होईपर्यंत जे जे काही सर्व प्रकारचे विधी चालणार आहेत हे विधी करत असताना सर्वांचा हातापायाखाली संरक्षण करून सर्वांना सद्विद्या सद्भक्ती सत्प्रेरणा प्राप्त करून देऊन सर्वांवर अमृतमय अशा प्रकारची कृपादृष्टी ठेवण्यासाठी आपला अधिवास या ठिकाणी ठेवा काही दोष असतील तर त्या दोषांचं परिमार्जन करून अमृतमय अशा प्रकारची कृपादृष्टी ठेवून कल्याण करून बरं करा पार्वती पदे हर हर महादेव जगदंबा माऊली माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय समस्त मंगल अवाप्ति अर्थम सकल कामना सिद्ध्यर्थम शांत्यर्थम पुष्टर्थम जयादि व्ययादि व्यवहार सुलभता प्राप्ति अस्मक परव समादोन्नति हेतवे समस्त स्थान शुभ फल
प्राप्त्यर्थम समस्त भूत प्रेत पिशाच देवता सिद्ध अभिशाकादि अभिचारिक पीडा निराशार्थम जगदम्बा महालक्ष्मी प्रीत्यर्थम मम दशवरान दश अपरान आत्मनासः एकविंशति पुरुषान् पितृतः मातृसत्य
तुम्ही घेऊन जायचं जास्त लांब जाऊ नये विनायकं आवाहयामि सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार करा. नमो स्मरंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय गायत्रे सहस्रकोटी अवतारिणे तुमका लावून काय आता आधी तू हळद कुंकू लावून घेते ओके सोनेरी भात जन्माची रात रोजीदार बनवायचे नाव घेते आज लक्ष्मीचा घाट Yo,
ये न बद्धो बलिरा आम्हाला देतात नाही खाल्लं काका तुम्ही काय धरलंय मी धरलंय असेच लावून घेऊ पाणी घालायचं जरा मागे पाठ होतं मागे
डोळ्याला पाणी लावून घ्या. अरणिस्थ गणपतीचं स्मरण करा. अरणिस्थाग्नये नमः. आवाहयामि. अरणिस्थाग्नये नमः. काय नाही यंदा तुझ्या छातीपर्यंत हात जाऊन दे. पुढे येऊ असं. झालो योगा योगा हा यंदा. आम्ही जाता येते काही वेळ काय ना फुकट बी पेरलंय मी. चौदा जोड बघूया. ओढ तू. अग्निनारायण भगवान की हा बघ असा आता त्याच्यावर आता भेटते. दुसरी गाडी ड्रम गावात नको काय पुढे बघलात का पाठीला चौघाने हे तुम्ही घ्यायची ती घेऊन राहा.
अहंकारतत्वाय नमः मनस्तत्वाय
हात जोडायचे एक स्टीलचा तांब्या द्यायला
देवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः तदेव लग्नो सुजनं तदेव तारां वरदं तदेव विद्यावलं तदेव वरं तदेव लक्ष्मीपदे देव्यो गौ स्मरामि लाभस्येषां जयस्येषां दुःखस्येषां पराजयस्येषां पूजनाख्यं कर्म करिष्ये तदनन्तरं प्रदासिद्धं महागणपतिं पूजनं करिष्ये भूत पापाय महादेवाय नमस्ते पार्वतीनाथ नमस्ते त्रिपुरांतकर्मा नमो भूत पापाय महादेवाय नमस्ते पार्वतीनाथ नमस्ते महादेव सर्वेग्राय गुरुमाणे गुरुपाद नमो 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 भवाय भीमाय प्रदाय भेदाय देवता सार्वभौमाय शंभवे प्रभवे नमो नमः नमो भवाय भीमाय वरदाय भेदाय देवता सार्वभौमाय नमस्ते प्रभवे नमो नमः नमो भवाय भीमाय वरदाय भेदाय देवता नमो देवे महादेवे शिवाय नमः प्रभुद्यै भद्राय नियतां प्रणदास्नां नमो देवे महादेवे शिवाय प्रभुदेवताय महादेवे शिवाय नमः नमो देवे महादेवे नमो देवे महादेवे शिवाय
तुम्ही शब्द बघून वर काय कॉन्क्रीट घालून घेतो तोपर्यंत आणायला मग आम्ही हात थांबा जरा. किती वय? 1 इंच. भीषण
ददामि ब्रह्मानन्दे ददामि ब्रह्मानन्दे ददामि ब्रह्मानन्दे ददामि ब्रह्मानन्दे ददामि देव्या चक्षुषो ददामि ओम नमः देव्या ज्ञानदामि ओम नमः देव्या ज्ञानदामि ओम नमः देव्या ददामि ददामि ओम नमः ज्ञानवादनादि ददामि ओम तेजस्वरूपाय नामयाय हृदयाय ददामि ओम वायुरूपाय हृदयाय ददामि ओम आकाशरूपाय कृषानो भूत भोग विभावसो बृहद्भानो हिरण्यरेज सप्तार्जमून ज्वरन् पावकेळाभयाय तोभ्यमिमां सर्वकर्म प्रपूर्णीं पूर्णाहुतिं ददाम्येनां गृहाण गृहाणास्माक तस्मिन् दुरात्मनिपुराय देव्या तां दुष्टो प्रणयुद्धे श्रद्धा सदां बुधन प्रभस्सज्जातान्वान्नतास्मपरिपालय देवि विश्वं किं वर्णयाम तव रूपमविन्दमेदप्यञ्चादेवसुरक्षयकारि भूरि किञ्चाहवेषु चरितानि तवाद्यानि सर्वेषु देवेषु सुरदेवर्णादिकेषु हेतुः समस्तजगतां कृपामि नमः सर्वस्मै देवताय नमः एक हात लावला तर अर्धा घाल. तुम्ही बी बसा ना. विद्युत
रुद्रो देवो वृषारूढ़ सुरबाहु त्रिलोचनात्मक प्रावृता भय पांडवाग्रे सुरासुरैः सर्वविघ्नास्तस्मै गणाधिपतये नमः इदन्ते पुत्रैकात्मसे विष्णुभावनसुर ब्रह्मणमसे सुमहापुरुषपूर्वजो नते रुकुन्दकाभ्यां शिवाय आनंद झालेले आहे आधीचा आता कार्यक्रम होईल तर सर्वांना विनंती होतो अगदी नम्रच आहे की आपल्या वाडीची जी लोक आहेत वाडीची जी गायिका किंवा ग्रुप जे आहे सर्व वाडीचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्र योजना दिल्या आता आजच्या वेळी एवढं आरतीच्या नंतर जेवण जायचं आहे तर यानेच फक्त पहिल्यांदा जेवणाला जाऊन बसावं. शुभ पुण्यैषौ श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अद्य तर या सर्वांना वंदन करून काल आणि आज या ठिकाणी जो या ठिकाणी कालच्या विधी झाला श्री ब्रह्मा महालक्ष्मीची पुनर्प्रतिष्ठा संपन्न झाली त्या संबंधानं थोडक्यात माहिती सांगतो. आपण अनेक प्रकारची धर्मकर्म करतो, अनेक प्रकारची उपासनात्मक म्हणजे भक्ती या विषयाखाली अनेक प्रकारची आपण कर्म करत असतो, व्रतवैकल्य करतो, उपास तापास करतो आणि आपल्या पुण्यामध्ये विशेषत्वानं भर घालत असतो. त्याप्रमाणे आपल्या संबंधाने असणारी आपली कुलदेवता, ग्रामदेवता, आराध्य देवता, स्थानदेवता अशा देवतांची जी प्रतिष्ठा आपण करतो म्हणजे प्रतिष्ठित असलेल्या मूर्तीच्या ठिकाणी जे काही अमंगलत्व किंवा कला मालिन्य आलेलं असतं ते दूर होऊन त्या मूर्तीच्या ठिकाणी पुन्हा कला वृद्धी व्हावी आणि ती मूर्ती सदैव राहावी या दृष्टीनं कधी करावं लागतं असतं तर ज्यावेळी ती मूर्ती भग्न होते, ज्यावेळी त्या मूर्तीमध्ये काही दोष निर्माण होतात, त्या मूर्तीचे अवयव हे सादृश राहत नाहीत म्हणजे अवयव राहत नाही अशा अनेक मूर्ती या परिसरामध्ये बघितल्या तर त्या त्या देवतेच्या अनुरोधानं मूर्तीची जी लक्षण आहे त्याला संरक्षण म्हणतात. उदाहरणार्थ एक गणपती म्हटल्यानंतर तो गणपती कसा असावा त्याचं ते वर्णन आहे. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशां कुलधरं देवं याप्रमाणे गणपतीची मूर्ती असावी. हा व्यवहारामध्ये आपण आपल्या मनाला वाटेल हा यंदा एक आपण मार्गा बघितली आणि ती देवता आपल्या कल्याणासाठी उत्तम प्रकारानं तत्पर राहील म्हणजे आपण नमस्कार करावा आणि तिनं प्रसन्न व्हावं अशी जर अपेक्षा असेल तर आपलं जे तपोबल आहे म्हणजे आपल्या त्या ठिकाणी असणारा जो भाव आहे तो भाव तितकाच उत्कृष्ट गरजेचा आहे. तसा जर भाव असेल तर समोरच्या मूर्तीमध्ये आपल्याला देवाची अनुभूती येते. माझं कल्याण करायला तत्पर हो एवढी प्रार्थना करणं आपल्या हातामध्ये आहे म्हणून सर्वांच्यासाठी प्रार्थना करतो. त्या कर्तव्याने सर्वांना अशा प्रकारचे सर्व लाभ प्राप्त करून द्यावे. सर्वे सुखीन सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जगदम्बस्तु उदयानन्दे भवामि दैवन्नमामि नमामि सर्वाङ्गे सुन्दरमुदितेन्दुराजि कण्डीरक्षेमा मुक्तापराजि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति नमस्ते मनकामनाप्रदे जय देव रत्नापरजभराजगौरी कुमराजन्दानि रूढि कुङ्कुमेश्वरा हिरे गणितमुटरुपे गोरा गुरुसुरदैनूरे करणीयागया जय देव जय मंगलमूर्ति दर्शन
परमात्मे मन कामना पुरते जय देव जय हरि ब्रह्मणे परतुरावरे हरि हरि प्रभातवता प्रणवे प्रभाहि देव भक्तालाहि पाद विलहनाहि जय देवी महिषासुरमर्दिनि सर्वदेव सर्वदेवाय संजीवनी जय देवी जय देवी राम 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 हरे हरे पापग्नि त्वत्समाहि निर्भयोस्तु भयोस्तु देवसागरं मुदस्तवते मेधफलावाब्धिर्भवे जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्रमो तथा हारेन्द्रि मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमाश्वाधात्री स्वाहा सदा नमोस्तुते त्याच्यापासून उत्पन्न उत्पत्स्यमान होणारी पिढा असेल आदित्यादी नवग्रह युक्त काही बाधा असतील कोणत्याही प्रकारे अभिचारी कर्म असेल आणि त्यापासून काही बाधा असतील तर त्या सर्व बाधांचा परिहार करून उत्तम अशा प्रकारचं आरोग्य सर्वांना प्राप्त करून देऊन सद्विचार सद्मती सद्भक्ती सत्श्रवण सद्दर्शन असे उत्तरोत्तर लाभ करून देऊन आणि या केलेल्या 2 दिवसाच्या जीर्णोद्धाराचं कल्पोत्तर पुण्यफल या समस्त भक्तजनांना प्राप्त करून देऊन कल्याण करा आणि आपल्या चरणांच्या ठिकाणी केलेली सेवा साठी मान्य करून घेऊन बरं करा. जय जगदंब उदयोस्तु श्री जगदंबा महालक्ष्मी माता की जय जगदंब उदयोस्तु. तर सगळे जे ग्रामस्थ आहेत ओसरगावचे सगळे नालंद परब कुटुंबीय सगळे इथे जमलेले सर्व शोधू वर्ग आपल्या सर्वांना प्रेमाने विठ्ठल भेटतो. आपण बसलेलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरात. सद्गुरू असं म्हणतात, बऱ्याच जणांना असं वाटतं की जीवन विद्या ही मूर्तीपूजेच्या विरोधात आहे, पण सद्गुरू असं म्हणतात मूर्तीपूजेकडून स्फूर्तीपूजेकडे आणि स्फूर्तीपूजेकडून विश्वात्मक परमेश्वराकडे अशी आपली उपासना झाली पाहिजे. म्हणजे ही जी मूर्ती आहे, आज जर तुम्ही बघितलं, आज आपण सगळे मंदिरात एकत्र आलो. हे उत्सव, एक कार्यक्रम, हे वर्धापन दिन हे का साजरे करायचे की या निमित्ताने सगळ्या नेकीवाडी, सगळे चाकरमानी, सगळे मुंबईवरून आले, इकडच्या गावच्या आज ज्या सगळ्या भेटल्या ना सकाळी, हो कधी तू आलं लक्षात, तो जो त्यांना आनंद झाला, सगळ्यांना एकमेकांना भेटून जो आनंद झाला, मग उत्सव, सण, सप्ताह, कार्यक्रम कशासाठी? तर सद्गुरू असं म्हणतात एकमेकांना आनंद देण्यासाठी. म्हणून उत्सवाच्या मागचं प्रयोजन, मंदिराच्या कार्यक्रमाच्या मागचं प्रयोजन जर काय असेल की सगळ्यांनी
जीवन विद्या कुठली गोष्ट आंधळेपणाने करायला शिकवत नाही. तर सद्गुरुबाई माऊली असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी का हा प्रश्न विचारा. एवढे सगळे देव असताना आज आपण 5 देवांच्या मध्ये बसलेलो आहे. मागे माऊली, पुढे महालक्ष्मी, इकडे देव, तिकडे देव, सगळ्या देवांच्या आम्ही मध्ये बसलेलो आहे. सगळे देव असताना, एवढे सगळे देव असताना गुरुची गरजच काय? लोक असं म्हणतात गुरुची गरज नाही का? बऱ्याच जणांना असं वाटतं पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. म्हणजे काय म्हणतात आम्हाला गुरुची गरज नाही, आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट देवाशी, आम्ही डायरेक्ट देवाशी बोलणार, आम्हाला गुरुची गरज नाही. पण सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. जयाची मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु सेवावा. म्हणून सद्गुरु केलाच पाहिजे. एकदा रामकृष्ण परमहंसांकडे एक शिष्य आले. एक शिष्य होते, ते समुद्राच्या काठावर उभे होते. बंगाल ना, कलकत्त्याकडचे ना, रामकृष्ण परमहंस कलकत्त्याकडचे. तर ते समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. शिष्य रामकृष्ण परमहंसांना असं विचारतात की जीवनामध्ये गुरुची गरज आहे का? काय विचारतात? जीवनात गुरुची गरज आहे का? तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणतात की ही साधी होडी आहे. ही कोणती होडी आहे? साधी होडी. ही साधी होडी पलीकडच्या किनाऱ्याला जायला तिला किती वेळ लागेल? तर तो म्हणाला 8 तास. किती वेळ लागेल? 8 तास. मग परमहंस असं म्हणतात की बाजूला कुठली आहे? मोटरबोट. मोटरबोट माहिती आहे ना, बटन ऑन केलं की त्याप्रमाणे ती जी मोटरबोट आहे. तर परमहंस असं म्हणतात की ही जी साधी होडी आहे, ही जर या मोटरबोटला बांधली तर ती किती वेळात जाईल? 1 तासात. किती वेळात? 1 तासात. म्हणजे जिकडे जायला 8 तास लागतात, तिथे जर ती बोट मोटरबोटला बांधली तर ती 1 तासात जाते. त्याप्रमाणे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अशी आपली अवस्था असताना ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू भेटतात त्याच वेळेला ह्या मनुष्य जन्मात आपण सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता बघा, हा जो 16 चाललेला आहे, 16 तारखेपासून, त्याच्यामध्ये जर तुम्ही पूर्ण मंडपात बघितलं तर छत चांगलं सजवलेलं आहे, सगळीकडे माळा सोडलेल्या आहेत, दिव्यांची रोषणाई केलेली आहे, रांगोळ्या घातलेल्या आहेत, सगळेजण छान छान कपडे घातलेले आहेत सगळ्यांनी. बरोबर? आज सगळ्यांनी डोक्यावर फेटे पण घातले होते, बायका नऊवारी साड्या पण नेसल्या होत्या. हे सगळं काय आहे? हे सगळ्यांनी आपल्याला काय मिळतं? सुख. हे छान सजलेलं काय मिळतं? सुख. बायका नटलेल्या काय मिळतं? सुख. सकाळी 5 वाजल्यापासून उठून नटताय. आलं लक्षात? बरोबर? म्हणजे एवढं चाललेलं आहे. आणि आता असं तर म्हणतो ते गाणं कुठलं, नको मला बंगला नको, गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, हो की नाही? ते गाणं पण म्हणताय, पण नऊवारी साडी नेसून गाडीचीच वाट बघताय. गाडी कधी येते आणि आम्हाला सोडते. मग लक्षात घ्या, आम्हाला नऊवारी साडी पण पाहिजे आणि आम्हाला बसायला गाडी पण पाहिजे, कारण आम्हाला देवाच्या तावडीवर पण यायचंय. आम्हाला सगळं पाहिजे. सद्गुरू म्हणतात तुम्हाला सगळं मिळवायचंय, तुम्हाला सगळं प्राप्त करून घ्यायचंय, पण त्याच्यासाठी तुम्हाला खऱ्या सद्गुरूंकडे आलं पाहिजे. आलं लक्षात? मग खरे सद्गुरू तुम्हाला काय देतात? खरे सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. त्यांनी असं सांगितलं आजपर्यंत तुमचं केलेलं पाप गेलं, असं त्यांनी सांगितलं. आता तुम्ही काय जमा करायचंय? पुण्य. मग पुण्य जमा करण्यासाठी काय सांगितलं? संतांनी काय सांगितलं? हरी भुके म्हणा, हरी भुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर? म्हणजे वागताना आपल्याला चांगलं वागायचंय,
आणि बोलताना आपल्याला चांगलं बोलायचंय. मुखाने काय करायचंय? काम घ्यायचंय. बोलायचं तर कसं बोलायचं? चांगलं बोलायचं. मुलांबद्दल काय सांगायचं? चांगलं सांगायचं. मला 2 मुलगे आहेत. किती मुलगे आहेत? 2 मुलगे. आलं लक्षात? तर मोठ्या मुलांनी इंजिनिअरिंग सोडलं आणि त्यानंतर त्यांनी फायनान्स मधलं हे केलं, ग्रॅज्युएशन केलं. तर मला असं विचारायचं, पण मी कधी मुलाबद्दल वाईट बोलायचे नाही. असं अजिबात बोलायचं. मुलाला काय चांगलं आहे, अभ्यास करतो, चित्र छान काढतो. जो चांगलं करतो ना ते चांगलं बोला. लक्षात घ्या, माझा धाकटा मुलगा आहे ना, तो स्पोर्ट्स मध्ये हुशार होता. स्पोर्ट्स मध्ये हुशार होता, त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट करून त्यांनी रॅफा आईस्क्रीमचं दुकान टाकलं. त्यानंतर त्याला म्हटलं ते उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, तर तो आता A ग्रेड मध्ये पास झाला, त्याने MBA ला ऍडमिशन घेतलं. काय म्हणतो? फुकटचा चहा. त्याप्रमाणे विश्व प्रार्थना फुकट. आजपासून आपल्याला महालक्ष्मी देवीनी काय दिलेलं आहे, तर मी आजपासून लक्ष माझ्या महान विचाराकडे देणार. सुनंदाताई मुंबईहून येऊन नाशिकवरून त्या मुंबईला आणि मुंबईहून इथे आल्या आणि त्यांनी इथे ग्रामस्थांना आणि सर्व महिला वर्गाला विशेष करून त्यांनी अतिशय चांगलं सुखाचा राजमार्ग दाखवलेला आहे. या अंधश्रद्धा हा आपल्या जीवनातला अंधार आहे, तो दूर केला पाहिजे. आणि प्रबोधनासाठी तुम्ही निश्चितच या सगळ्या वगैरे आहेत या सर्वांना बोलवा.
रसिकांच्या रविवारी जंगी सामना त्या दोन संगीत सूर्यांचा सन्माननीय बुवा श्रीधरजी मुणगेकर, श्री लिंगमाऊली प्रसादी भजन मंडळ मुंबई, श्री लिंगमाऊली प्रासादिक भजन मंडळ मुंबई अर्थातच या गावचं या देवीचं नाव वापरून ज्यांनी संगीत क्षेत्रात हा वारसा पुढे चालवला, पारंपरिक डबलबारी भजनाच्या वतीनं की ज्या संगीत क्षेत्रातील भीष्म पितामहांच्या साथीने ज्यांनी अनेक वर्ष कारकीर्द गाजवली, भजन क्षेत्राची सेवा करत असतानाच तमाम भजन रसिकांच्या मनावर कारूड घातलं श्री गजानन देसाई आपल्याला देखील विनंती, आपण कृपया रंगमंचावर यावं. सन्मान होतोय गजाननजी देसाई यांचा. श्री सर्वेश पांचाळ आपल्याला विनंती, आपण रंगमंचावर यावं. सन्मान होतो दशावतार क्षेत्रातील एकमेव राष्ट्रपती पदक ताम्रपट विजेते सगळे भक्त अगदी आनंदाच्या सागरामध्ये नावून निघालेले आहेत. ओसर गावचे सर्व ग्रामस्थ आणि लिंगमाऊली मंदिराचे सगळे सदस्य म्हणा किंवा अध्यक्ष, हे संपूर्ण गाव या ठिकाणी आम्हाला दोन बुवांना बोलून जे पारंपरिक रबलबाजी करण्याचा आम्हाला करण्याच्या नंतर करण्याची संधी दिली. गुरुजी बसले त्यांनाच विचारलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. नारायणी नमोस्तुते जयंती जयती मंगलकारी भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री नारायणी नमोस्तुते शरणागत दीनाथ परित्राणा परायणे सर्वसाती हरे देवी नारायणी नमोस्तुते नमो दैवे महादेवी नमो दैवे महादेवी नमो दैवे महादेवी नमो दैवे महादेवी सतत नमः शिवाय सतत नमः शिवाय सतत नमः शिवाय सतत नमः नमो
शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विघ्नहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन देवी महालक्ष्मी देवी लिंग माऊली आई भराडी कोणकेश्वर रामेश्वर नवलादेवी हरिहरा
कारण ह्या देवीची जवळजवळ मी 40 वर्ष देवीच्या नावानेच भजन चालवत आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या. कारण या गावचे सुपुत्र मधुकर अपराध हे लिंगमाऊलीचं भजन मंडळ मुंबईला चालवायचे. जवळजवळ 30-35 वर्ष मी लहानपणेच त्यांचं हे भजन मंडळ मी चालवत होतो. आणि हा पुण्यवंतालाच योग सापडतो. आणि या ठिकाणी बसलेले आपण सगळे पुण्यवंतच आहात म्हणून सेवा करण्याची संधी आम्हाला लाभलेली आहे. या ठिकाणी माझ्या मन मंदिरात माझ्या मन मंदिरात माझ्या मन मंदिरात माझ्या मन मंदिरात पूजिला 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 पूजिला